नाही रे, आता हे बघ, जिथं हरलो तिथं हरलं म्हटलं पाहिजे. आता EVM मशीन, मला एक सांग की आता EVMच्या मशीनच्या नावानं वरडायला आल्यात. पराजय झाला तिथं पराजय झाला, म्हणजे उरलेली जी निमित थोडीफार निवडून आल्यात, मग त्यांचं राजीनामा का देत नाहीत? माझ्या म्हणण्यात येतो काय बघ, एखाद्याचा बदनाम करायचं झालं तर काय पण करून बदनाम करतात. आता माझंच उदाहरण देतो तुला. हां, माझी बदनामी काय शिवाय देते म्हणून मला खाऊच लागलं. माझ्या आईवडिलांनी काय मला शिकवलेलं नाही काय? तुम्हाला सांग, ज्या वेळा कोण असा जे माणूस आहे की तिच्या तोंडात शिवी नाही असा? हां, प्रत्येक धर्मात प्रत्येक जाती भीती तुला सांगतो, ज्यावेळा स्वतःवर अन्याय होतो आहे, स्वतःवर काहीतरी चुकीचा आरोप होतात, त्यावेळा माणसाला सहनशीलता राहत नाही. त्यामुळं तो अपशब्द तोंडातून जातात ना. आता तुला सांगतो, मराठ्यांच्या तर अंड्याच्या म्हणतात. हां, हिंदीमध्ये काय आता पुण्या बॉम्बेला जा, माधव चौथ बेंचोत, ती शिवी नाही. इंग्लिशमध्ये ब्लडी फूल बडी बास्टर, आता ती शिवी नाही. हां, कन्नडमध्ये असतात. प्रत्येकजण तोंडावर ज्यावेळा आपल्यावर कुठल्या चुकीचा आरोप येतो, चुकीचा आळ येतो, चुकीचं केल्यानंतर ज्यावेळा माणसाला राग येतो, त्यावेळा माणूस रागाच्या भरात बोलत असतोच ना. हां, माझ्या म्हणण्यात येतं काय, आणि एखाद्याला बात करायचं तर चांगलं बात. आता EVM मशीन, आता हरलो तर हरलो. हां, पुढच्या बाजू मग ज्या वेळा आपण हे निकाल लावायच्या अगोदर सगळ्या पक्षाची मुलं असतात, आम्ही पण ते बघितलेलं आहे, आम्ही पण भोगलेलं आहे, त्यावेळेला सगळं चेक करून घेतलेलं असतं. त्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही, आत्ता तुम्ही घेतायचं ती जी चुकीचं दिसतं की नाही, म्हणजे तुम्हाला पराजय पत्करायची ताकद नाही. आता गोड बोलून काम करूनच विजय सरदार पाहिजे, आणि तुम्हाला काहीतरी कारणं काढून फुटायचं आहे, काहीतरी तुम्हाला मिळवायचं आहे, आणि उगाच माझी बदनामी करायची. ही पैशाला फुटलेल्या असतात, कशाला तर फुटलेल्या आहेत, हे सांगत नाहीत. आपलं कोण सांगते काय सांग? दुसऱ्याची तेवढी बदनामी माहिती, आणि कोण सांग की मायकाला शिवी देत नाही? हां, राग आल्यानंतर सगळ्यांना वाटतेच की, अन्याय झाल्यानंतर शिवी दिवस वाटतेच की. हां, आता आपल्या मराठी भाषेत आपल्या महाराष्ट्रात या रांडाच्या या प्रेमानं पण बोलतात ना. आता ब्लडी पुरुष बडी बास्टर, अरे आहे भ्यांच्या माधवच्या दारा किधर गया था क्या यार, मिल्या नाही, मग ते काय झालं? मग ते सगळं चालते वे. हां, त्यामुळे काही बोलायचं नाही. नुसतं तुला सांगतो, माणूस आपल्यावरची बाजू दुसऱ्यावर ढकलून, आणि आम्ही किती सज्जन आहे, मी किती पात्र आहे हे दाखवते, तर दुसऱ्याला कसा बात करायचा एवढंच माहीत आहे. पण ज्याचं त्याला बांधा डोळं दाखवून दूध पिते त्याला सगळं कळत असते. लक्षात आलं काय? तुम्ही पिली म्हणजे सोमरस, आम्ही पिली म्हणजे दारू, हे प्रकार झाला आहे. आपलं बाळ आणि दुसऱ्याचं कार्ट, हे यामुळे या देशाचं जगा वाटोळं व्हायला आले. जय हिंद जय महाराष्ट्र म्हणून लई विचार करायचा नाही शिकतोय बाळ. आपण आपल्या पद्धतीने, आपल्या मन स्वच्छ आहे ना, आपल्या मनाला माहीत आहे ना आपण काही केलं नाही, कर नाही, त्याला डर कशाची, हे माझं मत आहे. आणि देणारा देव आहे, लई विचार करत नाही. आणि हरलो तिथं हरलो म्हणलं पाहिजे. हरल्यानंतर कारणं सांगून काही उपयोग नाही आहे, हे माझं मत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.